बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र ठरेल भविष्यातील हरित अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ। आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास। खाणबाधित क्षेत्रातील बांबू कारागीर महिलांना उपजीविका टूलकिट व बांबू रोपे वितरण। बांबू हे केवळ झाड नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळ आहे। बांबू हस्तकला कौशल्य, योग्य प्रशिक्षण आणि बाजारपेठेतील स्थितीबाबत मार्गदर्शन मिळाल्यास महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होईल। आपल्या कारागीर भगिनींमध्ये असलेल्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे मोलाचे कार्य चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र करीत आहेत। हे केंद्र भविष्यात हरित अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ ठरेल असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। वन अकादमी येथे चिचपल्ली बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून खाणबाधित क्षेत्रातील महिला बांबू कारागिरांना आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपजीविका टूलकिट व बांबू रोपांचे वितरण करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाला आमदार देवराव भोंगळे, श्रीमती अर्चना भोंगळे, मुख्य वन संरक्षक एम रामानुजन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, विभागीय वन अधिकारी ज्योती पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, वन परिक्षेत्र अधिकारी श्री मल्लिलवार, उपकार्यकारी अभियंता संजोग मेंढे, बांबू असोसिएशनच्या अध्यक्षा स्नेहल खापणे, सरपंच मोहर्ली सुनीता गायकवाड, प्रकाश धारणे सरपंच मोठा निंबाळा, सौरभ दुपारे सरपंच चोरगाव, तृणाली धंद्रे, नम्रता ठेमसकर, प्रज्वलंत कडू आदींची उपस्थिती होती।